नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरी भरपूर असे एका माणसाचे 2-2, 3-3 चप्पलचे जोड असतात, परंतु आपल्याला ते ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसते. तर आज आपण फक्त एका सॉक्सपासून पावसाळ्यात उपयोगात येणारी ही चप्पल स्टँड या ठिकाणी बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला फक्त एका सॉक्सची गरज आहे. अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण नवीन स्टँड या ठिकाणी तयार करणार आहोत. एक कुठलाही तुम्ही जुनं सॉक्स घेतलं तरीही चालेल. आणि आज आपण हे चप्पल शूज ठेवण्यासाठीचं अतिशय सोप्या पद्धतीचं स्टँड बनवणारच आहोत. पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास नक्की शेअर करा. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. तर आपली पहिली आणि महत्त्वाची जी टिप्स होते ती म्हणजे काचेच्या बांगड्यांसाठी. बऱ्याच महिला काचेच्या बांगड्या वापरतात आणि वापरल्याच पाहिजे, कारण त्या महिलेसाठी म्हणजे सुवासिनीसाठी शुभ असतात. तर बघा, या ठिकाणी आपल्याला काचेच्या बांगड्या, आपण कुठे लग्न समारंभामध्ये किंवा एखाद्या प्रोग्रामसाठी जाणार असतो त्यावेळेस आपल्याला हे काचेच्या बांगड्या आपण घरूनच घालून जाऊ शकत नाही, कारण रस्त्यामध्ये त्या फुटण्याची किंवा तुटण्याची खूप मोठे चान्सेस असतात. किंवा आपण बॅगमध्ये जरी याला ठेवलं तरीही त्या फुटतात, किंवा घरामध्ये जरी आपण अशा बांगड्या ज्या आहे, काचेच्या बांगड्या भरपूर असतात आपल्याकडे, त्या ठेवल्या की त्या फुटण्याची भरपूर असे चान्सेस असतात. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. कुठलाही जुना सॉक्स तुम्ही घेऊ शकतात आणि त्यानंतर सॉक्सला हातामध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर तो सॉक्स असा बांगड्यांवरतून काढून घ्यायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीचं हे बांगडीचं जे कवर आहे ते आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता सॉक्सचा जो कपडा असतो तो जाडसर असल्यामुळे आपल्या ज्या बांगड्या ज्या आहे त्या कधीच तुटणार नाही. तुम्ही अगदी आरामात याला बॅगमध्ये घेऊन कुठेही जाऊ शकतात, किंवा घरामध्ये देखील तुमचं काम झाल्यानंतर असा जुना सॉक्स जर तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये त्याला नक्कीच गुंडाळून ठेवा. यामुळे तुमच्या बांगड्या जास्त दिवस टिकतील. एकही बांगडी जी आहे ती फुटणार नाही. नक्की ट्राय करून बघा. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते, जे की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप उपयोगात येणारे असू शकतात. तर बघा, अगदी सोप्या पद्धतीचं आपलं हे बांगड्या ठेवण्यासाठीचं एक ऑर्गनायझर तयार झालेलं आहे. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची जी टिप्स होते ती म्हणजे झाडूसाठी. आता बघा, आपण बऱ्याचदा जे जाळे लटकलेले असतात घरामध्ये ते असे झाडूच्या मदतीने काढत असतो, परंतु काय होतं की जे जाळे असतात ते झाडूला एकदा लागले की ते काढायला आपल्याला भरपूर मेहनत घ्यावी लागते. आपण कितीही झाडू असं झटकून काढला तरीही त्याचे जे जाळे आहे ते लवकर निघल्या जात नाहीत. अशा वेळेस आपल्याला आपला जो झाडू आहे तो देखील जाळ्यामुळे खराब होतो. आणि रिझल्ट बघा, मी या ठिकाणी जाळं काढलं परंतु सर्व जे जाळं आहे ते या झाडूला अगदी पॅक चिपकून बसलेलं आहे, जे की काढणं देखील खूप अवघड असतं. तर बघा, आपल्याला अशा वेळेस एक प्लास्टिकची कॅरी बॅग घ्यायची आहे आणि कॅरी बॅगला झाडू जो आहे तो असा कॅरी बॅगमध्ये बांधून घ्यायचा आहे कॅरी बॅगच्या मदतीने. तर बघा, आणि त्यानंतर आता आपल्याला जे जाळे आहे ते अशा पद्धतीने काढायचे आहे. यामुळे तुमचा जो झाडू आहे तो देखील सुरक्षित राहील आणि जाळे देखील अगदी आरामात निघल्या जातील. सर्व जी भिंतींची घाण आहे ती खाली पडल्या जाईल. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची जी टिप्स होते ती म्हणजे सॉक्ससाठी. आता बघा, आपण सॉक्सपासून चप्पल स्टँड कसं बनवायचं ते या ठिकाणी बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी, सर्व स्टेप व्यवस्थित समजतील. तर बघा, मी या ठिकाणी माझ्या छोट्या मुलाचा एक सॉक्स होता तो मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे सॉक्सचे जे तुकडे आहे ते कट करायचे आहे. म्हणजे जे रबर बँडसारखे असे छोटे छोटे तुकडे आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचे आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल. तर बघा, मी छोट्या छोट्या आकारामध्येच जे रबर बँड जसं असतं त्या आकारामध्ये आपल्याला सॉक्सला कट करायचं आहे. एकच सॉक्स पुरेसा आहे. एका सॉक्सपासूनच आपण या ठिकाणी चप्पल ठेवण्याचं स्टँड तयार करणार आहोत, जे की पावसाळ्यामध्ये तुमच्या खूप उपयोगात येणारे आहे. त्यामुळे नक्की बघा आणि व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला तर प्लीज मित्रपरिवारास शेअर करायला विसरू नका, कारण त्यांचा देखील भरपूर असा मोठा फायदा होऊ शकेल. तर बघा, जे सॉक्स आपण रबर बँड तयार केलेला आहे तर बघा, आता आपल्याला याची एक व्यवस्थित अशी साखळी तयार करायची आहे. जर साखळी तुम्हाला कशी करायची ते देखील बघा. तर बघा, सुरुवातीचं जे रबर बँड आहे म्हणजे जे सॉक्स आपण बनवलेलं आहे ते अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त दुसरा जे भाग जो आहे तो फक्त अडकवत जायचा आहे. तर
तर बघा मी तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित कमी म्हणजे असं व्यवस्थित समजून सांगत आहे. तर अशा प्रकारचे आपल्याला सॉक्स जे कट केलेलं होतं त्याची एक साखळी, पूर्ण साखळी जी आहे ती तयार करून घ्यायची आहे. आणि अगदी सोपं आहे बनवायला, कुणालाही जमेल. लहान मुलंसुद्धा अगदी आरामात याला बनवू शकतील, इतकी सोपी पद्धत आहे, परंतु खूप युजफुल ही पद्धत तुमच्यासाठी ठरणार आहे. तर बघा जेवढे मी या ठिकाणी सॉक्सचे तुकडे कट केलेले होते तेवढ्या सर्व या एकात एक आपल्याला अडकून अशा प्रकारची जी साखळी आहे ती तयार करून घ्यायची आहे. आता बघा बऱ्याचदा आपण सॉक्स खराब झालो की तर टाकून देतो, त्याचा काही यूज करत नाही. परंतु तुम्ही जर सॉक्सचा अशा पद्धतीने जर वापर केला तर तुमचा सॉक्स कामी देखील आणि एक घरामध्ये नवीन वस्तू देखील तयार होईल. अशा पद्धतीने आपली साखळी तयार झाली. आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीचे सॉक्सपासून आपण ही साखळी जी आहे ती तयार केलेली आहे. अगदी सोपी पद्धत आहे, फक्त तुम्हाला हे व्यवस्थित बनवायचं आहे. आता त्यानंतर याचा वापर कसा करायचा ते देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर बघा वरची जी साईड आहे ती तुम्ही अशा पद्धतीने कशाला अडकून देखील ठेवू शकतात किंवा कोणाला पकडायला देखील सांगू शकतात. तर बघा आता हा वरचा जो भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने अडकून ठेवायचा आहे किंवा कोणाला पकडायला लावलं तरीही चालेल. त्यानंतर बघा जो भाग आपण ही साखळी जी बनवलेली आहे तो गोलाकार भाग आहे, त्यामध्ये आपल्याला जे आपल्याकडे काही शूज असतील, चप्पल असतील ते आपल्याला अडकवायचे आहे. आता तुम्ही म्हणत असाल की मोठ्या माणसांचे शूज चप्पल कसं अडकू शकतो, तर आपण हे लहान मुलांचं मी या ठिकाणी सॉक्स घेतलेलं होतं म्हणून मी लहान मुलांच्या चप्पल यामध्ये ठेवत आहे. जर तुम्ही मोठ्या मुलांचं जर सॉक्स घेतलं तर त्याचा आकार देखील मोठा असेल. मोठ्या माणसांचं जर सॉक्स घेतलं तर मोठा त्याचा आकार असेल आणि त्यामध्ये मोठ्या चप्पल किंवा शूज देखील अगदी आरामात बसतात. आणि सॉक्सचा जो कपडा असतो म्हणजे जो स्ट्रेचेबल असल्यामुळे आपण यामध्ये अगदी परफेक्ट आपलं हे जे शूज किंवा चप्पल म्हणा ते अगदी परफेक्ट ठेवू शकतो. आता तुम्हाला याचा रिझल्ट देखील मी लास्टला व्यवस्थित दाखवणार आहे. सुरुवातीला मी सर्व ज्या चप्पल शूज तुम्हाला यामध्ये अडकून दाखवत आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा जो रबर बँड्सचा भाग होता तो अगदी स्ट्रेचेबल होतो. आणि आता याचा वापर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण याला अडकवलेला आहे. आता पावसाळ्यामध्ये याचा वापर तुम्ही कशा पद्धतीने करू शकता, तर लहान मुलं पावसामध्ये बाहेर जातात, शूज वगैरे घालतात, चप्पल घालतात आणि घरामध्ये किंवा असं घराच्या बाहेर काढून ठेवतात, त्यामुळे ते लवकर सुकल्या जात नाही. सकाळी त्यांना पुन्हा शाळेसाठी किंवा बाहेरगावी जाण्यासाठी शूज लागत असतात, तर ओलेच शूज त्यांना घालून जावं लागतात. तर त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. रात्रीतून अगदी आरामात तुमच्या चप्पल असो किंवा शूज असो अगदी आरामात सुकल्या जाईल, यामध्ये एकही पाण्याचा थेंब राहणार नाही. आता पावसाळा सुरू होतोय तर अशा प्रकारे तुम्ही भरपूर चप्पल यामध्ये अडकू शकतात. आणि बघा भरपूर जागा देखील अजून रिकामी आहे. मी फक्त तुम्हाला या ठिकाणी बनवून दाखवलेलं आहे. आणि आय होप की तुम्हाला ही ट्रिक नक्की आवडली असेल. लाईक करा, शेअर करा आणि थोडी जरी व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका छोट्याशा लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने पावसाळ्यात येणाऱ्या खास करून पावसाळ्यामध्ये तुम्ही या स्टँडचा सॉक्सपासून हे स्टँड आपण तयार केलेलं आहे. अगदी जुन्या वस्तूपासून नवीन वस्तू तयार झालेल्या आहे. त्यामुळे मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर फायदा होऊ शकेल. चलो बाय.